माहीम मतदारसंघ अमित राज ठाकरे खरं तर पराभूत झालेत। अमित राज ठाकरेंनी त्यांच्या पराभवाविषयी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी कबुली दिली आणि त्यांनी तो पराभव मान्य केलाय। आता अमित राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हटलंय मी आपल्या प्रेक्षकांना ते वाचून दाखवते। माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे। आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो। गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितलाय। याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो। मात्र कदाचित येथील जनतेच्या मनात काहीतरी वेगळे असावे हा कौल मला हेच शिकवतोय। अजून खूप काम करायचंय, अजून मेहनत घ्यायची आहे, अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचंय, आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचंय। माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती, कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची, जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो। मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं। आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही, ही एक नवी सुरुवात आहे। तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि संबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी मी 24 तास झटत राहीन हा माझा शब्द आहे। ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं त्यांचे मनापासून आभार। तुमचा विश्वास वाया जाणार नाही। मी वचन देतो, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू। आपलाच अमित ठाकरे। त्यामुळे राज ठाकरेंचे चिरंजीव, खरं तर राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।